ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। तुमच्या बापाचा नाही तर लोकांचा पैसा आहे, माज दाखवू नकोस। आतापर्यंत काय झोपला होता का? खराब कामावरून रोहित पवार अधिकाऱ्यांवर संतापले। अधिकाऱ्यावर दादागिरी करणं रोहित पवार यांना शोभत नाही। दादागिरीची भाषा करणाऱ्यांना जनता पायउतार करते। भाजपचे नवनाथ बन यांची रोहित पवार यांच्यावर टीका। जसे काका तसाच पुतण्या, जाब विचारला पाहिजे, पण रोहित पवारांना सार्वजनिक अपमान करणं शोभतं का? रोहित पवार यांनी अधिकाऱ्याला झापल्यानंतर दमानी यांची टीका। वारंवार सांगूनही अधिकारी सुधारत नसेल तर धारेवर धरणं चुकीचं आहे का? उंटावरून शेळ्या हाकणं सोपं असतं, अधिकाऱ्यांना सरळ करणारच, अंजली दमानी यांना रोहित पवार यांचं उत्तर। नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमध्ये पार्किंगची फी वसुली करणाऱ्यांकडून गुंडगिरी, 3 ते 4 पत्रकारांना मारहाण। शिवीगाळ करणाऱ्या गुंडांना जाब विचारल्यानंतर पत्रकारांना मारहाण। पत्रकारांना मारहाण करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करा, मुख्यमंत्री फडणवीसांचे नाशिक जिल्हाधिकाऱ्यांना हे आदेश। मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर तिन्ही आरोपींना अटक। छगन भुजबळ यांच्याकडून नाशिकमधील जखमी पत्रकारांची विचारपूस, कायमची गुंडगिरी सुरू आहे, पोलिसांना कल्पना नाही का? तर ज्यांनी वसुलीचे अधिकार दिले त्यांची चौकशी व्हायला हवी, छगन भुजबळ यांची मागणी। माझ्या घरी येऊन दाखवा परत कसे जाता बघतो, संजय राऊत यांचं राजेश मोरे यांना आव्हान। तर आमदार राजेश मोरे यांनी राऊतांना घरात घुसून मारण्याचा दिला होता इशारा। पडळकरांनी जयंत पाटलांवरती खालच्या भाषेत टीका केल्यानं शरद पवार यांची राष्ट्रवादी आक्रमक, कुत्र्याच्या गळ्यात पडळकरांचा फोटो घालत पवारांच्या राष्ट्रवादीचं आंदोलन। पडळकर समर्थकांकडून पडळकरांच्या फोटोला दुग्धाभिषेकही। गोपीचंद पडळकर यांची जीप छाटणाऱ्याला 5 लाख रुपयांचं बक्षीस देणार, शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे अविनाश देशमुख यांचं हे वक्तव्य। गरब्यामध्ये फक्त हिंदूंना प्रवेश द्या, मुस्लिमांना प्रवेश देऊ नका, आधार कार्ड बघूनच गरब्यात प्रवेश द्या, विश्व हिंदू परिषदेची ही मागणी। आधी जिल्हाधिकारी कार्यालयाचं गेट तोडलं, आता थेट कलेक्टरला तोडू, शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून बच्चू कडू आक्रमक। मल्याळम सुपरस्टार मोहनलाल यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर, 71व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार समारंभामध्ये सन्मान केला जाणार, पंतप्रधान मोदींकडून मोहनलाल यांचं अभिनंदन। अमेरिकेच्या H-1B व्हिसासाठी आता $1 लाख म्हणजे $88 लाख मोजावे लागणार। डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयामुळे भारतीयांच्या अडचणी वाढणार, एकूण H-1B व्हिसाधारकांपैकी 71% भारतीय असल्याची माहिती। भारताला दुबळा पंतप्रधान मिळाला, H-1B व्हिसाच्या शुल्कात अमेरिकेने वाढ केल्यानंतर राहुल गांधी यांची मोदींवर टीका, राहुल गांधी यांच्याकडून 8 वर्षांपूर्वीच्या ट्विटचा संदर्भ। महाराष्ट्रातील जनतेच्या मनामनावर राज्य करणारं TV9 मराठी, TRP मध्ये नंबर 1, जनतेच्या विश्वासावर TV9 मराठीची अव्वल स्थानी झेल। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक।